तुम्ही सांभाळिले संती हे संत जन हो. तुम्ही माझा स्वभाव, माझे शब्द, माझं वागणं सगळं जर बदलत असेल तर ती फक्त साधूंची कृपा आहे, संतांची कृपा आहे. आपला पुरुषार्थ त्याच्यात नाही. साधूंनीच अशी मेहरबानी केली, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. कोण म्हणतं बदल होत नाही? तुलसी से बन गए तुलसीदास. पत्नीला गुरु केलं होतं त्यांनी. तर बदल करा. नुसते साधना आणि व्रत वैकल्य केल्याने बदल होत नाही. पावसाळ्याचे दिवस होते, एवढ्या बाजऱ्या ज्वाऱ्या कोळपणीचे दिवस होते. आणि उद्या एकादशी आहे ना, आहे ना? उद्या एकादशी आहे का तुमची? एकादशी आहे? आता उभ्या राही घ्यात बहिणी. पहिली विचार उद्या एकादशी का? हा तुमनीच आहे का? फुकट एसटी चालच आणि एकादशी नाही चालत. एकादशी धरा. एकादशी आहे ना उद्या. अहो हे जर एखाद्या सप्त्यात जर बोललं किंवा असं शिंगल कीर्तनातही बोललं की उद्या एकादशी आहे, त्या ऐकणारा चांगला मूड मग विनोद ऐकतस हसतस. आणि मी जर नुसतं बोललो उद्या एकादशी आहे, लगेच सकाळ उद्या एकादशी आवडा मग ही साली साली एकादशी साली लागत त्याच नाही. आवडा मग ही साली नाही हो बाबा. आवडा मग कस काही आवडा मग म्हणजे परून दिन होती किती 15 दिवस घ्यात एकादशीले. एकादशी आहे उद्या. ओ बाप रे. दोन्ही नवरा बायको येरायरकडे देखत. आपला तर मठ बी जडाई घ्यात म्हणजे उसळ करासाठी. सकाळी एकादशी नळी गई. काही तर इथला म्हणजे येरणा काठवर उभा आहेत. माझ्या एका मित्राने माझ्या हातून माळा टाकली. ही चूक करू नको कोणी. स्वतःच्या मित्रांना माळा टाकू नका. त्या मित्रच राहतात त्या शिष्यवतनीत. कधी बापे झाले मी त्यांना गुरून तो मला आर्य कार्य करे. एका शाळेत शिकणारे, एका बेंचवर बसणारे. माळा टाकताना मी त्याला सांगायला पाहिजे ना काय काय बोल्या सोडावण्या पडतील. तो मन्या बोल्या सोडाय. मला याद देणी पडी. सकाळी एकादशी मला सांगायला येत जाणं पडी. मुडगी तर आम्ही जबाबदार नाहीत म्हणतो मी जबाबदारचे भटा. आणि घेतली बा जबाबदारी. जबाबदारी घेतल्यानंतर स्वभाव तर चेंज झाला पाहिजे ना. स्वभाव बदलला नाही. शेतातून नोकराचा एक निरोप आला की कोळप तुटलेलं आहे, तत्काळ पाहिजे. शेजाऱ्याकडे कोळप मागण्यासाठी गेला. आता शेजारी साधा भोळा माणूस बिचारा, त्याच्या गळ्यात माळा नाही, काहीच नाही. फक्त आवडायचं त्याला कीर्तन वगैरे, पण गळ्यात माळा बिळा काही नव्हती. प्रेमी माणूस होता. त्याचं काय माहीत आज एकादशीचे भाजी. त्यासनी बनाय टाकत काय मसाला ना, वांगटा, गवारण्याची अंगठा, बाजरीन भाकरीन पापडीन कांदा लोसन बट ताट भरेल. आता दोघं पती पत्नी जेवतायत, वांगे भरलेले वांगे खातायत. आणि तशात ते माळकरी दादा शेजारचे कोळप मागायला आले. पायरी चढताना देख तर ती बाई म्हणते हो दादा येत आहेत आपल्या घरी. भाग्यवान माणूस, संत माणूस आपल्या घरी येत आहेत. तो म्हणे एक काम कर, वांगा म्हणजे वांगा बनेल. दादाले बी वाढ दे म्हणे. याला माहितीच नाही एकादशीचे भास ये नाही. एकादशीने भेट नाही कधी बापे जन्मे. आता ती बाई ताट घेण्यासाठी गेली वाढणार. याने फक्त एकच दादा घरात येत आहेत असं पाहिल्याबरोबर आवाज दिला, या दादा जीवया. म्हणतनीत का आपण जीवया. दादाले तेवढाच वट लाग्या जीवया म्हणाला. काय म्हणाला? जीवया म्हणत माले म्हणजे माले जीवया म्हणत. 45 वरीत जाय ना एकादशीच येत. एक एकादशी मुडेल नाही सांगितलं कोणी नागटानी म्हणजे आव एकादशा धरेन लोके नागटा. हे असे शब्द, या तपश्चर्या काय समाज सुधारणा होईल. माले जीव्या म्हण राय ना. आणि जो आराया मारी होईल याने जीव्या म्हणताना असा वांग उचलेलं होता आत्मा असं देठ दरी. अहो गडी मग देठकडे देखे, गडी मग त्यांकडे देखे. क्या सर्कस काय जाई बाचे. अहो या ज्ञानात तर शिलगी का बुराय ना इथला.
मी याला काही गाया दिद्या नाहीत, काही बोलणं नाही. जीव्या म्हणतो नाहीत का आपण माणूस केव्हा? मला जीव्या म्हणतो. एकादशी आहे माझी, माहिती नाही तुला? आता हा एवढा आवाज आणि जवळ ऐका गली मग दाखला मोठा 30-35 टावता जमावी घ्यात गर 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 हाय गर्दी. एक जण मध्ये आला आणि त्या माळकऱ्याला म्हणायला लागला, जाऊ द्या. काय जाऊ द्या रे, तुला काय माहितीये काय व्हायला आले? तो म्हणे मला माहिती भीती नाही, पण प्रकार तर एकदमच भयानक होई. देशद्रोह ना जाटम होई आटे काहीतरी, कारण गुन्हा मोठा होईल होई. एवढा जर तुला लाई राहिला, पण जाऊ द्या बा काय दांगडो घालत. मग यानाकडे होऊ ना, कर गो तू अशी फाशी देवा इथली काय चूक करेल त्याची. नाही तसं तर आमले दोन्हीतले शिलगाई देवाला पाहिजे, एवढा गुन्हा होई जायले बरे. म्हणे तू काय बोलणार रे दादाला, एवढा ललाई राहिला तर. अरे मनावरी जीव्या म्हणा घे म्हणे भाऊ, हाय जीव्या म्हणा नाव इथला शिलगी राहिला. गायादी सुद्धा आव काही यानी आणा मला याना शिलगी. अरे पण जाय एवढंच बोलेल ते म्हणे भाऊ. उठून उभा राहिला, त्या वांगाकडे दे की याला फेक देऊ का ठी देऊ का काय करू. ठेवलं तसंच, हात धुतला, उठला, पायावर डोकं ठेवलं. दादा माझी चूक झाली, खरंच मला माहिती नाही आज एकादशी आहे. माझा आणि एकादशीचा कधी संबंध आला नाही, माझ्या काही गळ्यात माळा नाही. आणि समजा मी जर माळा टाकली असती तर मी एकादशी धरली असती. मला खरंच भान नाही, मी मुद्दाम नाही बोललो तुम्हाला. जेवत होतो, भाजी चांगली आहे म्हणून जेवूया म्हटलं गेलं. तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं ना, भाऊ म्हणे एकादशीचे मला काही जेवता येणार नाही, हाय आठच मिठी जातं. पण तुन्या एकादशी असणं इथलं पुण्य आहे की थंडच पडायला तयार नाही, डिझेल भेटत नाही तरी बी गाडी बनवी राहिली नाही, तरी बी सुरुष्य. म्हणे दादा माझी चूक झाली, मला मार्गदर्शन करा, अनुग्रह द्या. दादा तुमच्या माळकरी होऊन किती वर्ष झाले? 45. ताटच बोले दादा. मग दादा 45 वर्षात एकही एकादशीचा म्हणजे असा काही भंग वगैरे झाला नाही? एक बी नाही. सांगी देऊ कोणी नकटाने नाही, नकट तर पण गावचे तू एकला नेमवचे एकही मोडलेले नाही. म्हणे मग दादा मला एक सांगा, एकादशी धरण्यासाठी काय खावं लागतं? म्हणे साबुदाणा. म्हणे दादा मग मी साबुदाणाच ना बाबत मग एक ऐकेल की साबुदाणा जर पाणी मा टाका तर 10 मिनिट मा नरम होई जात असन, गारा होई जात. तू 45 वरीच जाय ना काही राय ना, ताटत राही घ्या. कारण स्वभाव जर बदलणार नाही, वागणं जर बदलणार नाही, आचरण बदलणार नाही, तर आपल्या पायांना चरण म्हणतील कसे हो? ज्यांचे चरण झाले ते कशामुळे झाले की तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती, त्यामुळे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि एक मात्र आता लक्षात आलंय की तुका म्हणे काळ काळ, तुका म्हणे काळ आता करू न शक्य बळ, आता करू न शक्य बळ, आता करू न शक्य बळ. तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले आता करू न शक्य बळ, आता करू न शक्य बळ. तुम्ही सांभाळिले
कुमारी विठोबा कुमारी ज्या बालकाच्या जन्मोत्सवानिमित्ताने बारशानिमित्ताने आजच्या सेवेचं आयोजन समाधान पाटील, शांताराम पाटील, रतन पाटील यांनी केलं. बालक शतायुषी हो, साधू संतांचा आशीर्वाद प्राप्त करो, सुखी समाधानी जीवन जगो आणि 100 वर्ष जगून आनंदामध्ये विलीन हो. झालेली सेवा बाळाच्या कल्याणासाठी सादर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय. परायण विश्वनाथ महाराज वाडेकर अत्यंत सुंदर असं विश्लेषण त्यांनी या ठिकाणी केलं. 2 तासापासून आपल्याला सर्वांना त्यांनी एका जागेवर खिळवून ठेवलं. ही त्यांच्या शब्दांमध्ये खूप मोठी ताकद आहे. आता या ठिकाणी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आलेल्या सर्व मंडळींचे या ठिकाणी मी आभार मानतो. योगेश महाराज असेल आणि सर्व हरिभक्त पारायण मंडळी असेल या सर्वांचे या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने आभार. शेवटी या ठिकाणी आता पाळणा होईल आणि नंतर कार्यक्रमाचा समारोप होईल. धन्यवाद.
मा